राज्यात सध्या महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे। अशात काही दिवसांपूर्वी नगरपालिका नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या। अनेक ठिकाणी महायुतीला यश आलं, तर बऱ्याच ठिकाणी स्वतंत्र लढा दिल्यानं राष्ट्रवादी, कुठे भाजप तर कुठे शिवसेनेला आपली सत्ता कायम राखण्यामध्ये यश आलं। अशात परळी नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीनं सत्ता कायम ठेवली। यावेळी राष्ट्रवादी सोबतच एमआयएम आणि इतर अनेक पक्ष सुद्धा राष्ट्रवादी सोबत होते। शिवसेना सुद्धा या पक्षामध्ये सामील होता। भाजप मात्र स्वतंत्र या ठिकाणी लढलेलं पाहायला मिळालं होतं। पण आता राष्ट्रवादीनं जेव्हा तिथं सत्ता कायम ठेवली, मात्र आता एमआयएम या आघाडीतून बाहेर पडणार आहे। सत्ता स्थापनेनंतर नेमकं तिथे काय घडलं जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। परळी नगरपालिकेमध्ये सत्ता स्थापनेवेळी गटनेता निवडीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसला एमआयएमनं पाठिंबा दिला होता। मात्र त्यानंतर राज्यभर ही बातमी पसरली आणि गटामध्ये समाविष्ट असलेल्या शिवसेनेवरती प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले। त्यामुळे खुद्द एकनाथ शिंदे यांनाही यावरती उत्तर द्यावं लागलं। कारण की जसं की सगळ्यांना माहिती आहे, एकनाथ शिंदे किंवा भाजप असेल हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती कायम ठाम असतात। अशात एमआयएमचा पाठिंबा घेणं म्हणजे अर्थातच प्रश्न समोर येणारच होते आणि त्यामुळेच शिवसेना मोठ्या प्रमाणावरती ट्रोल होऊ लागली। मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटामधून एमआयएमनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय। शिवसेना एमआयएम युती झाल्याचा आरोप होत असल्यानं एमआयएमने हा निर्णय घेतलाय। शिवसेनेने यावरती स्पष्टीकरण देताना आम्ही एमआयएम सोबत गेलो नाहीत असं म्हटलं होतं। राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना अशी युती असून गटनेत्यांच्या निवड प्रक्रियेदरम्यान एमआयएमनं राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता। त्यात आमचा काहीही संबंध नाही असं शिवसेनेनं म्हटलं होतं। मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीवरती दबावही आणला होता। त्यामुळे आता एमआयएमच्या नगरसेविका शेख आयशा यांनी स्वतःहून गटामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आघाडीचे गटनेते वैजनाथ भानुदासराव सोळंके यांच्याकडे त्यांनी तसं पत्र दिलेलं आहे। त्यामुळे आता सत्ता पक्षातून एमआयएमनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट झालंय। आता नगरपालिकेतलं संख्याबळ कसं होतं त्यावरती एक नजर टाकूयात। तर परळी नगर परिषद निवड जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये गटनेत्याची निवड करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या गटनेतेपदी नगरसेवक तथा राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके यांची निवड झाली। या गटात नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे 16, अपक्ष 4, शिवसेना 2, एमआयएम 1 अशा 24 जणांचा समावेश आहे। तर दुसरीकडे भाजपचे 7 आणि अपक्ष 2 अशा 9 नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन केला असून पवन मुंडे यांची गटनेतेपदी सर्वानुमते निवड झाली। दरम्यान परळी नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवलं होतं। मात्र गटनेता निवडीच्या प्रक्रियेत शिवसेनेला विश्वासात न घेता एमआयएमच्या नगरसेवकाला गटात घेतल्यामुळे शिंदेच्या शिवसेनेने संताप व्यक्त केला होता। एमआयएमला गटातून हाकलून द्या अथवा आम्हाला या गटातून बाहेर पडण्याची परवानगी द्यावी अशी भूमिका शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी घेतली होती। आणि त्यानंतर आता एमआयएमनं स्वतः पत्र लिहून आपण आघाडीतून बाहेर पडणार असं स्पष्ट म्हटलंय आणि त्यामुळेच परळीतलं राजकारण सध्या चर्चेत आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।